आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेअर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. टीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगळ, ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची भाजी आणि पुरी. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा
माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले, कुठे पाखरांचे थवे. पाखरून आलो फांद्यावर तुझ्या बागडलो. पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार. संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला, तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची वेळा. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी
कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती अवखळ वेळी किलबिल सारी आणि वन्स मोर. माझं नाव माणिक बापूराव नंदादरे, पुढेच राहतोय. नाही, सगळ्यांना ओळखते आवाजावरून तर. आणि डॉक्टर आहे, सावरसमध्ये प्रॅक्टिस करतो आणि तिला पण सावरसमध्येच आहे. एक मुलगी आहे मला, एक बायको आहे. सध्या मी कोल्हापूरमध्ये सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख आहे. त्याचप्रमाणे माझी बायको आहे डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल या ठिकाणी नर्सिंग इन्चार्ज आहे. त्याचप्रमाणे मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. आणि सध्या मी कोल्हापूर या ठिकाणी स्थानिक आहे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी 6वीला आहे, 5वीला आहे, एक मुलगी 1लीला आहे आणि आता 2 वर्षाचा मुलगा आहे. नमस्कार. काय करता? मी फोटोग्राफर आहे, स्टुडिओ आहे माझा. मी वडिलांचा व्यवसाय चालू ठेवला आहे. 1999-2000 चा स्नेह मेळावा आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय सावळज या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी सगळेजण तुम्ही उत्साहानं आलात. आतापर्यंत खूप छान अशी तयारी केली, त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं अभिनंदन करते, स्वागत करते. तसंच आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी आपलं जीवन घडवलं ते मुल्ला सर, एम.आर. पाटील सर, पोळ सर, दलाल मामा आलेले आहेत. तसेच या शाळेचे मुख्याध्यापक देखील आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांना प्रथम मी वंदन करते. आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये माझं मनोगत व्यक्त आहे की सगळ्यांना वाटायचं की सरांच्या मुली एवढ्या हुशार आहेत, पण सरांनी D.Edला घातलं, कुठेतरी इंजिनियर, डॉक्टर, वकीलला घालायला पाहिजे होतं. परंतु आता मला असं वाटतंय की मी शिक्षिका झाले, खरंच खूप छान झालं. मला प्रत्येक सण, प्रत्येक क्षण मुलामध्ये रममान होऊन मुलाप्रमाणे एन्जॉय करता येतं, जसं तुम्हाला आता वाटतंय की आपण प्रत्येक क्षण एन्जॉय. आणि त्यानंतर 2014 साली मी सांगली जिल्ह्यामध्ये जुडेवाडी या ठिकाणी आलेले आहेत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा 12वीला, एक 9वीला आहे. आणि आमची एकत्र कुटुंब आहे, खूप मोठी फॅमिली आहे आणि 9 मेंबर आहेत. जवळच माझी नणंद पण राहते, म्हणजे असे जवळजवळ मला 2 मुलं आणि एक मुलगी आहे. मला एक बायकोचं नाव रुपाली एकनाथ माळी. मी शेती करतोय तिथं सांगली. प्रथमतः आज स्नेह मेळावा 26 मे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय सावळजमध्ये आपण इथे एकत्र आलोय. आज तुम्ही कार्यक्रम इथे आयोजित केलाय. इट्स व्हेरी ऑसम. गुड म्हणत नाहीये, ऑसम. कारण मुलांचं कसं होतं, मुलं एकत्र येतात, एन्जॉय करतात, भेटतात, इट्स ओके. बट मुलींना एक मार्ग किंवा एक संधी देण्याचा जो तुम्ही खूप छान प्रयत्न केलाय, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद मानते. या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग यांना वंदन करते. सर्वांना मी माहीत असेल, पण ग्रुपवरती बऱ्याच वेळेला मी ॲक्टिव्ह असतो. कसं आहे, मी माझं BSc नर्सिंग कंप्लीट केलं कराडमधून. त्याच्यानंतर आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे येथे 3 वर्ष. खरोखरच काय म्हणजे याच्यामध्ये काय साऊथ आफ्रिकेची एक्झाम आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून 2 नंबर इलेक्शन झालं आणि केप टाऊन या ठिकाणी मला नोकरीसाठी संधी मिळाली. तिथे मी होतो. त्यांच्या कोविडचा काळ हा भयंकर आलेला होता. त्यावेळी आमोस असेल, हनुमंत पाटील असतील, आपले डॉक्टर्स असतील, एक आपण सर्वांना विचारले. कारण त्याच्यामध्ये जवळजवळ मी माझ्या ICUमधून 6 पेशंट 24 तासामध्ये 6 पेशंट बाहेर काढत होतो. कारण साऊथ आफ्रिका पहिल्यापासूनच
मेडिकल याच्यामध्ये पुअर कंट्री मानली जात होती. पण आता सध्या परिस्थिती तशी नाही आहे. आता भरपूर तिथे फॅसिलिटीज वगैरे आहेत, व्हेंटिलेटर. आणि हीच एक रुग्णसेवा झाली माझ्या. 10वी झाल्यानंतर सायन्सकडे जाण्याचं म्हणजे कुमार पाटील सरांचं कधी मी मिळायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये नर्सिंगबद्दल बरेचसे लेक्चर्स मी अटेंड केले. सध्या मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोन्ही मुलं इकडचं नागरिकत्व घेतलं नाही. माझे मिसेस आहे लॅब टेक्निशियन. म्हणजे मी आठवते मला शाळेमध्ये असताना भाषण म्हणलं, स्पर्धा म्हणलं किंवा कुणी प्रमुख पाहुणे येणार म्हणलं की माझं भाषण ठरलेलं असायचं. पण आता ज्या वेळेला मी होते आणि आत्ताची मी ह्याच्यामध्ये भयानक डिफरन्स आलेला आहे. म्हणजे मी जेव्हा लहान असताना किंवा आता सांगतात मुलं सगळी मला मारले, तुला मारले, मला तर कुणाच मारलेलं आठवत नाहीये, कुणाशी भांडलेलंही आठवत नाहीये. आता जास्तच होतं, भेदभाव पण होते. आणि आता जे म्हणत ते मला मान्य, काही प्रॉब्लेम नाही. पण हे काय, हे सगळं झालं 5वी ते 10वी पर्यंत झालं. पण त्याच्यानंतर थोडंसं काळ बदलला. 11वी 12वी म्हणजे पाटलांच्या मुली आहे तर चला 10वी त्याला सहभाग आहे तो म्हणजे उल्हास सरांचा, की माझ्या ऑपडीमध्ये बसू लागले तेव्हा मात्र ना सगळं ते चेंज झालं. आणि आता सध्या हॉस्पिटल आहे, डिलिव्हरी ऑपरेशन हे सांभाळते. आणि नाहीतर एवढ्या खेड्यातून एवढ्या शेतकरी कुटुंबातून मुलगी. मी आता महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये आहे. मला एक मुलगा आहे. पाटील, मी आता क्लिनिकमध्ये दोघांमध्ये आहे आणि TSC मध्ये जॉबला पण आहे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. मी सुजाता ईश्वरन खांबे. मला कोण ओळख नाही माहित नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा मी यायला खूप नर्वस होते इथं. वैशालीला, हनुमंतला फोन केला, बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आमचे शिक्षक पोळ सर, मुल्ला सर, कलार मामा, पाटील सर, तुम्ही आम्हाला घडवलंय ना त्याबद्दल खूप थँक्यू. मी माझं करिअर काही एवढं छान केलं नाही, पण सध्या मी रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये आहे कामाला. 2 मुली आहेत, एक इथेच आहे 10वीची परीक्षा दिली, एक 6वीला आहे. कुमार राजाराम पाटील, मी सावळजमध्येच राहतो आणि शेती करतो. मी सध्या त्रिमूर्ती एजन्सीमध्ये मॅनेजरचं काम करतो आणि मी तिथं 17 वर्ष झालं कार्यरत आहे. माझी म्हणजे स्वाती कोळी म्हणून नाव आहे. महालक्ष्मी इंडस्ट्रीला या नावाने कर्म काम केले. माझं नाव संजय संपत झांबरे, पण मला संजय नावानं कोण ओळखत नाही सर. सगळे हरी कोण सर बघायचे आले, मला म्हणले का हरे फेमस नाव आहे. तर मी सध्या पुणे येत असतो. ॲज फरंदे प्रमोटर्स अँड बिल्डर्स कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी. त्यामध्ये ॲज अ सेफ्टी मॅनेजर म्हणून आत्ताच गेल्या आठवड्यात प्रमोशन झाले. साधारणतः 4,500 ते 5,000 लेबर आहेत, 4 सेफ्टी ऑफिसर. कविता शिवाजी जाधव. आणि पहिल्यांदा माझी खूप इच्छा होती खूप बोलायचं, पण मी दोन्ही सरांना बघून खूप मला भीती वाटते. कोण सरांची नाही भीती वाटली, कारण ते आमच्या घरासमोर रोज जायचे. वैशिष्ट्य आल्याने म्हटलं की आपण आता लग्न झाल्यानंतर आम्ही मुलांकडे बघू शकतो, पण थोडीच मुलं अगदी अनिल आणि आता आणि एक विजय ही घरची माणसं आणि प्रसाद एक आहे, तर कुणाकडे बोलण्यासाठी. मी शेती शेती अवजाराचं वर्कशॉप आहे कवडेकडे करते. मित्रमैत्रिणींचं स्वागत करते. माझं नाव इथलं रोहिणी सुभाष चिमटे, तिकडचं रोहिणी महेश शेटे. मी सध्या कामगार कल्याण साठी सर्वजण एकत्र आलो. प्रथमतः सर्व शिक्षक, सगळे वर्ग मित्र मैत्रिणी, आज मी माझी ओळख करून देतो. मला सगळे ओळखत असतील किंवा नसतील, पण सगळ्यात आगाव, सगळ्यात भांडखोर विद्यार्थी म्हणून माझी ओळख असावी. छोटा व्यवसाय आहे माझा. छोटा नाही. आम्ही एक 8-10 जण रोज भेटतो सर. माझं नाव अश्विनी शिवाजी पाटील. मी अंगणवाडी शिक्षिका आहे. तसंच माझं सासऱ्याकडचं नाव अश्विनी संजय पाटील आणि मी अंगणवाडी शिक्षिका पण आहे आणि सहकारी संस्थेत म्हणजे वडिलांच्या कडून मिळालेला वारसा समजा
सावळमध्ये आहे. पत्नीचं नाव शुभांगी, 2 मुले आहेत. डॉक्टर आहे, राहायला सावळमध्ये आहे. सध्या गावाला प्रॅक्टिस करतोय. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे 3रीला आहे, मुलगी लहान आहे 2.5 वर्षाची. सगळ्यांच्या परिचयच आहे. एक मुलगा एक मुलगी. मुलगीने 10वीचे एक्झाम दिले, मुलगा नववीला आहे. माझे मिस्टर द्राक्ष मी सध्या औरंगाबादमध्ये येत असतो. 10वी मुलगी सगळ्यात करतो. संतोष करा, मला मी सर्वजण ओळखत असतील कारण ते तुम्हाला माहित आहे. माझा एक छोटासा उद्योग आहे, टोबॅको वसूल करतो मी. तर एक पत्नी 2 मुलं. माझे सर्व शिक्षक यांना माझ्या मनापासून मानाचा मुजरा. अगदी थोडक्या शब्दात माझ्या आयुष्याची खूप स्ट्रगल होतं माझ्या लहानपणीच्या आयुष्यात. मी 12वी पर्यंत इथे ह्या शाळेत शिकले. 12वी नंतर तर मला मुल्ला सरांनी त्यांच्या स्वतःच्या पैशाने मला युनिफॉर्म घेऊन दिलेला. ती गोष्ट मी अजूनही विसरलेली नाही. तो युनिफॉर्म खरं सांगायचं तर माझ्याकडे अजूनही आहे आणि म्हणून मी ग्रुपवरही कमेंट केलेली की आपण युनिफॉर्म घालूया का, पण बॅगला काही तो बसणार नाही सोडा. पण अशी मला काही कल्पना नव्हती. आज तो क्षण, तेच बॅच, तीच मुलं आणि फक्त एवढंच काय, जो मनात खुन्नस होता तो प्रेमात कन्वर्ट झालेला आहे ह्या 40मध्ये. ते लहानपणाचं जे काही आपलं भांडण असतं ते त्यावेळीच निघून गेलेले, पण त्यावेळीचं जे काही सगळं मनामध्ये असलेलं जे क्रूरता होती ती सगळी आता डायव्हर्ट प्रेमात झालेली आहे. सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की आम्हा मुलींना तुम्ही अशा कार्यक्रमात पुन्हा पुन्हा इन्व्हाइट करावं. सगळं सोडून ह्या कार्यक्रमाला आलेल्याचं एक वेगळाच आनंद मला आज मिळाला. खूप मस्त वाटलं. वेगळ्या नजरेने बघत होतो लहानपणी, हा कसला, हा काय, तो काय, खूप नावं ठेवत होतो. आज ती मुलं कोण डॉक्टर आहेत, कोण काय आहेत बघून मस्त वाटते. आणि माझ्या भावना मला बोलायला शब्द कमी पडत आहेत. खरं तर मी नेक्स्ट टाइम अजून छान तयारी करून येईल. थँक्यू सो मच. हो, ते विसरलेच मी. माझं इथलं नाव आहे पल्लवी नागेश मोहिते आणि सासरचं नाव आहे पल्लवी रंजित देशमुख. माझं कोल्हापूरमध्ये स्वतःचं ब्युटी क्लिनिक आहे. माझं नाव विरोधी कोळी, सध्या मी ग्राम सदस्य आहे. आणि 1.5 कार्यक्रम 400 भाग आहे. छोटा धान्याचा व्यवसाय, एक बेकरी आहे. मला 2 मुले, एक मुलगा 8वीला आहे, एक 4थीला गेला आहे. प्रथमतः शिक्षकांचं मी आभार मानतो. गेट टुगेदरसाठी तुम्ही सर्वजण आला, मला खूप छान वाटतं. गेट टुगेदरसाठी अमोलला इन्व्हाइट करून मला ग्रुपमध्ये जॉईन केलं, त्यामुळे येणं लागलं. माझे नाव संतोष निकम, संतोष ज्ञानवा निकम. मध्ये राहते. मला 2 मुली आहेत. थोरलीचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षा देत आहे. शेवटच्या वर्षाला आहे ती. शेती करतो. जास्त काही बोलायचं होणार नाही. माझे नाव अनिता रवींद्र माने, सासरचं मनीषा राजेंद्र साळुंखे. व्यवसाय मालकांचा शेती आहे. मी गृहिणी आहे. 2 मुले आहेत. मोठा मुलगा कम्प्युटर सायन्सला आहे, दुसरं 2nd इयरला आहे. नाव सचिन इंद्रा बांधले, मी राहतो सौरभमध्ये. मजा ऐकू आले काय थोडीफार शेती सवयत मी बाकीचा थोडीफार कामधंदा करतो. मला 2 मुले आहेत. माझी मुले ह्या विद्यालयात शिकतात. एक मुलगी आहे ती छोटी आहे, ती 9वीला आहे. मुलगा आहे तो 7वीला आहे. शाळेचं नाव महादेव रघुनाथ सुतार. कोणी ओळखत नाही. माझं ओळख असते ते सागर नावानं असते. माझं इन्स्टिट्यूट ही सागर कम्प्युटर या नावानं आहे. माझ्या 4 ब्रांचेस आहेत. लिडिंग गुण फार चांगले डेव्हलप केले होते. मला एक गोष्ट माहीत होतं की मी कोणत्याही 20 मुलांच्या माणसांच्या जाऊन जर त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं म्हटलं तर मी घेऊ शकतो. ती स्किल माझ्याकडे आहे, ते मला माहीत होतं 100%.
मला माझ्या एका रिलेटिव्हनं भांडवल दिलं, चांगली कंपनी चालवली. तिथून परत भांडवल, पैसे, संघर्ष या सगळ्या गोष्टी आपल्या गावात एमकॉम असून सुद्धा घर चालवायसाठी, कारण का पहिले 6 वर्ष मी घरात 1 रुपये देत नव्हतो. घर चालवायसाठी 7 जनावर 7 झालं चढवली असेल तर ती माझ्या मिसेसनं, आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणार. कारण सर्व शाखेचं नाव तुझ्या नावावरून. आपल्या मित्रांच्या बद्दल अजून एक बोलू इच्छितो. ट्रान्सफॉर्मेशन काय असतं किंवा एखाद्यात काय बदलाव होऊ शकतो, एखादा माणूस चिडून काय करू शकतो, हे जे 2 मूर्तिमंत उदाहरण आपल्या बॅचमधले म्हणजे एक सागर सुतार आहे आणि दुसरी पल्लवी मोहिते आहे. तर हे कल्पनेच्या बाहेर आहे. स्वतःची जिद्द पकडून त्यांनी कुणी काय केलं, कुणी काय केलं, मग आता आपल्याला म्हणलं सगळे बोलून होऊ देत म्हटलं, नंतर आपण बोलू. आता कोण कुठल्या मुद्द्यावर आहे, कोण कुठल्या मुद्द्यावर आहे, मी गावावरच आहे. लहान असताना म्हणजे काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. आता सोलापूर विभागात नंबर पहिला आला होता, त्याचं त्याचं स्वागत झालं, सन्मान झाला आणि स्वागत दोघे तिघे राहिलं होतं. अशा प्रकारे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे फार मोठे आहेत. मी अत्यंत गरिबीतून भांगळ्याला जात होतो, भांगळ्याला जातो. तुम्हाला माहीत असेल कोणाला तरी. आणि जास्त बोलणं हे योग्य नाही आहे, तरी सुद्धा एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मेळाव्यामध्ये वैद्यकीय फील्डमध्ये किती विद्यार्थी आहेत हात वर करा. 5. वैशाली आहे ना? 6 5 6 7 8. ठीक आहे 8. मला वाटतं झांबरे आपण एकटेच आहात, काय अडचण नाही. शेतकरी व्यवसाय करणारा. ठीक आहे. आता हे बँक बॅलन्स काय नाही, हा आमचा बँक बॅलन्स आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आम्हाला त्यामध्ये मोठेपण आहे. मगाशी विजूने सांगितलं की नकळत अगदी तो 5वीत असताना जाऊन मिसळता येते, त्यांच्याशी थोडंसं हितगुज करता येते. पण वर्षापूर्वी पण असं झालं. तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात, तुम्हालाही सांगतो. एक संजय चौगुले म्हणून येते विद्यापीठाला. जर मी म्हणलं आता परत आला तो शाळेत 1-2 दिवस, परत आणि काय केलं तो सारखा 2-2 महिन्याचा, आणि परीक्षेचा अचानक सकाळी माझ्या बहिणीचे सासरे ऑफ झाले सकाळी पहाटे 2 वाजता, आणि त्यामुळे आम्हाला पहाटे 6 वाजता जावं लागलं इथून. आणि तरीही मला यायची इच्छा होती. जे माझे शिकणार सध्या मी राजापूर जिल्हा रत्नागिरी. थोडं आठवत आहे की फार हुशार आहे नव्हतं. सरांचं पनिशमेंट शाळेत काय नाही येत नव्हतं मी. कोल्हापूरला छोटा मोठा बिझनेस आहे, रिअल इस्टेट आणि स्वतः ट्रान्सपोर्ट आहे. बऱ्यापैकी आहे. मी मात्र 1-2 मिनिटच बोलणार आहे. आता बऱ्याच विषय झाला की हायस्कूलकडे आता मुलं जरा कमी यायला लागलेले आहेत. खरं पाहायला गेलं, मी टीचिंगच्या बाबतीत पाहिलं, इतर शाळा ज्या खाजगी शाळा आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहिलं.
साई। देखिए सुनी साई ना मैं मुसलमान ना मैं हिंदू सिख ईसाई ना मैं मुसलमान मैं हूँ हिंदुस्तानी भाई देश हिंदुस्तान मैं हूँ हिंदुस्तानी भाई मेरा देश हिंदुस्तान ना मैं हिंदू सिख ईसाई ना मैं मुसलमान। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या 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 दिन थे। आणि अतिशय उत्कृष्ट गेट टुगेदर शाळा शिकून सर्व वाया गेलेली माणसं आहेत. बिगड़े हुए इंसान थे शैतान की संतान थे. असलेले पुढील तास ऑफ केलेला आहे. कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने वो गाने बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे